साधी माणसं मालिकेच्या आजच्या शेवटच्या अंतिम भागामध्ये आपण पाहणार आहोत. खरंच प्रेक्षकांनो, हा शेवटचा अंतिम भाग आहे. खरं तर गोड आहे, खूप आनंदाचा आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी या भागामध्ये व्यवस्थित क्लिअर केलेल्या आहेत आणि आज ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्यांनी अंतिम भाग दिला आहे. तोच भाग आपण आज या इथे पाहणार आहोत. तर आता आपण इथे पाहतो की सुधाकर सांगत असतात की सत्या हा अनुसयाचा मुलगा आहे. अनुसया म्हणजेच निरुपाची आई. निरुपा म्हणत असते, हे कसं शक्य आहे? हा सत्या अनुसयाचा मुलगा कसा काय असू शकतो? म्हणजे मला ह्या गोष्टी कळतच नाहीत. त्यावेळेला आता सुधाकर म्हणत असतात, अगं तुला कसं आणि कधी काय कळणार आहे? तर तुला ते आत्ता कळेल. तुला कधीच काही कळू शकलं नाही. असं म्हटल्यानंतर निरुपा म्हणत असते, पण अनुसयाचं तर लगीन बी झालेलं नव्हतं. मग हा तिचा मुलगा? हो, कारण तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, ज्या हॉस्पिटलमध्ये तू ॲडमिट होतीस त्याच हॉस्पिटलमध्ये अनुसयासुद्धा ॲडमिट होती. मग तुम्ही मला हे सगळं त्यावेळेला का सांगितलं नाही? तेव्हा ते म्हणत असतात, अगं ह्या तुझ्या तापट स्वभावामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगितल्या नाही. तुझ्या लक्षात येतंय का? असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे तर. त्यावर ती म्हणत असते, एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे बघ, अनुसयाचं एका मुलावर प्रेम होतं आणि अनुसयाचं एका मुलावर प्रेम असताना तो मुलगा जरा थोडासा चुकीचा होता. त्याचे गुण व्यवस्थित नव्हते. ही गोष्ट जेव्हा अनुसयाला समजली तेव्हा अनुसयाने त्याच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण त्यावेळेला मात्र अनुसया प्रेग्नेंट होती. पण तिने ह्या बाळाला जन्म देण्याचं ठरवलं. तिने विचार केला, मी ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच करू शकते, कारण ह्या बाळाची यामध्ये काय चूक आहे. त्यामुळे काही झालं तरी मी ह्या बाळाला जन्म देणारच, असं तिचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर अनुसयाने त्या बाळाला जन्म देण्याचं ठरवलं. आता हे सगळं काही बोलत असताना सगळ्यांना फार वाईट वाटू लागलेलं असतं. आता इकडे ते लोक म्हणत असतात, म्हणजे म्हणजे मला नाही समजलं की हो, आणि ज्या हॉस्पिटलमध्ये तू ॲडमिट होतीस एका बाजूला एका पंकजचा जन्म झाला, तर दुसऱ्या बाजूला इकडे सत्याचा जन्म झाला. आणि सत्याला जन्म दिल्यानंतर इकडे आता लगेचच अनुसयाने तिचा शेवटचा श्वास घेतला. तुला एक गोष्ट सांगू का? अनुसया मला माझ्या बहिणीप्रमाणे होते. मी तिच्यावर फार प्रेम करायचो, फार जीव लावायचो आणि त्यामुळे तिने शेवटचा श्वास सोडत असताना माझ्याकडून दादा म्हणून एक वचन घेतलं. ती मला म्हणाली की काही जरी झालं ना तरीसुद्धा मी ह्या बाळाला जन्म दिलाय, पण इथून पुढे ह्या बाळाची जबाबदारी आणि जिम्मेदारी ही फक्त आणि फक्त इथे तुमचीच असणार आहे. तुम्ही ह्या बाळाला सांभाळणार आहात. तुम्ही ह्या बाळाला थोडंसुद्धा अंतर देणार नाही आहात. आणि मला वचन द्या, काही जरी झालं ना तरीसुद्धा हे बाळ माझं आहे, ही गोष्ट कोणालाही समजू देऊ नका. आणि तेव्हा मी तिला वचन दिलं आणि तिला सांगितलं की तू काळजी करू नकोस अनुसया, मी ही गोष्ट कोणालाही कधीही समजू देणार नाही. आणि मी आज तुला वचन देतो, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी ह्या बाळाचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करेन. आणि त्यानंतर तिने शेवटचा श्वास घेतला, जीव सोडला. आणि त्यानंतर मी सत्याला आपल्या आयुष्यामध्ये घेऊन आलो. पण मी त्याला गावालाच ठेवलं. आईनं त्याला सांभाळलं. म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी कधी कोणाला सांगितल्या नाहीत. पण खरं सांगू का, मला राहवलं नाही गं, म्हणून मी त्याला पुन्हा इकडं आपल्याकडे आणण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा मी त्याला आपल्याकडे आणण्याचा निर्णय घेतला तेव्हासुद्धा तू त्याच्या फार राग आणि चिडचिड करू लागलीस. त्याला थोडीसुद्धा माया लावली नाहीस, त्याच्यावर थोडंसुद्धा प्रेम केलं नाहीस. तुला असं सतत वाटायचं तो माझा अनवरस मुलगा आहे, म्हणूनच तू त्याला हिणवलंस. असं म्हटल्यानंतर आता निरुपा रडायला लागते. लगेचच धावत सत्याकडे जाते आणि सत्याकडे जाऊन लगेचच म्हणत असते, माझा सत्या, माझा सत्या, माझ्या अनुसयाचा पोरगा आहेस तू. मला तुझ्यातच आता माझी अनुसया पाहायची आहे.
असं म्हणून सत्याला तिने मिठी मारली आणि रडायला लागली. पण सत्या तिला बाजूला करतो आणि बाजूला केल्यानंतर इथे त्याच्या लक्षात येतं की मी कोण आहे. ना हा बाप माझा आहे, नाही आई माझी आहे, नाही ही भावंड माझ्या रक्ताच्या नातेची आहेत. ही गोष्ट ताबडतोब त्याच्या लक्षात येते. पण सत्य आहे तो. सत्याचं मन फार मोठं. आता तो म्हणत असतो, नाही, सगळं फार चुकीचं झालंय माझ्यासोबत, असं तो इथे बोलतो. तेव्हा आता सुधाकर म्हणत असतात, पण निरुपा तू फार चुकलीस ग, खूप चुकीच्या गोष्टी केल्यास तू. तेव्हा सत्या म्हणत असतो, बाप तू हे सगळं मला सांगितलंस ना, त्यामुळे मला तर आनंद झालाच आहे. पण एक गोष्ट सांगू का, आता मी इथे नाही राहू शकत. म्हणजे? हो, कारण आता मी इथे राहण्यासाठी योग्य नाही आहे. आता मी इथून निघून गेल्यालाच बरं. मला इथे राहायला नको आहे. मी आणि धूमकेतू आम्ही दोघेही जण इथून निघून जातो. तेव्हा लगेच आता सुधाकर म्हणत असतात, अरे सत्यजित वेडा आहेस का? हे बघ, असलं काय बी करू नकोस. का निघून जायचं म्हणतोयस? हे बघ, नको नको, हे घर तुझं आहे, ही माणसं तुझी आहेत. नाही, मी आता ह्या घरामध्ये नाही राहू शकत. त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते, नाही, तू असं नाही करू शकत. तुला इथून कुठेही नाही जाता येणार. मी मुळात तुला कुठे जाऊच देणार नाही. तुला असं का वाटतंय? का जायचंय तुला आम्हाला सर्वांना सोडून? हे बघ सत्या, जरा ऐकून घे ना. जाऊ नकोस ना सोडून आम्हाला, प्लीज सत्या प्लीज, असं निरुपा बोलत असते. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही, मी नाही राहू शकत. सत्या, मला एकदा आई म्हण ना, असं निरुपा म्हणते. तर आता इकडे तो पंकजकडे जातो. पंकजच्या हातामध्ये त्याच्या एका गाडीची चावी देतो आणि म्हणत असतो, आजपासून ही गाडी तू चालव. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आईबाबांची व्यवस्थित काळजी घे, त्यांचा आधार हो. रिया आणि रवीकडे जातो आणि त्यांना दोघांनाही आशीर्वाद देतो आणि म्हणत असतो, रिया आणि रवी, मला माहिती आहे रिया, तू माझी धाकटी बहीण आहेस. तुझा स्वभाव आणि त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. मला एका गोष्टीची पूर्ण खात्री आहे की तू ह्या घराला बांधून ठेवशील, जोडून ठेवशील. माझी बहीण आहेस तू. तेव्हा रिया आणि रवी म्हणत असतात, दादा ऐक ना, आम्ही इथे तुला सोडून नाही राहू शकत. आम्हाला सुद्धा तुझ्याबरोबरच यायचं आहे. आम्हाला इथे नाही राहायचं आहे. प्लीज तू तुझ्यासोबतच आम्हाला घेऊन चल. प्लीज, हे बघ, आम्हाला इथे नाही राहायचं आहे. तू आम्हाला इथे नको ठेवूस, असं इकडे आता ती बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो, नाही, मी इथे नाही, तुम्हाला सोबत नाही घेऊन जाऊ शकत. काही जरी झालं तरीसुद्धा तुम्हाला इथेच राहायचं आहे. आणि तसंही पाहायला गेलं तर हे घर तुमचं आहे. मी आता इथे काही दिवसाचा, काही वेळेचा पाहुणा आहे, त्यामुळे मला इथून निघून जावंच लागेल, असं तो म्हणत असतो. धूमकेतू चल, असं म्हटल्यानंतर आता मीरासुद्धा त्याच्या ह्या निर्णयासोबत असते. आणि तेव्हा तो म्हणत असतो, चल, आपल्याला इथे नाही राहता येणार. तेव्हा निरुपा धावतच आता इकडे त्याच्या पुढे येते आणि म्हणत असते, सत्या ऐक ना, नको ना रे, ह्या आईला सोडून जाऊस. मी तुला काय म्हणते ते ऐक ना. माझी फार मोठी चूक झाली. हे बघ, मी तुझ्यासोबत खूप चुकीची वागली, माहिती मला. पण त्या चुकीची शिक्षा अशी नको ना देऊ. ऐकून घे ना प्लीज सत्या, प्लीज, नको ना असा सोडून जाऊस. का असं करतोयस? का असं वागतोयस? मला शेवटचं एकदा आई तरी म्हण ना. मला तुझ्या तोंडून आई ऐकून घ्यायचंय. मला माहिती रे, मी खूप चुकीची वागले. पण सत्या, हे बघ, मी आता इथून पुढे अशी नाही वागणार. मी तुला शब्द देते, मी खरंच सांगते, मी इथून पुढे अशी अजिबातच नाही वागणार, असं निरुपा म्हणत असते. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही, आता मला इथे राहता येणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा मला इथून जावंच लागणार आहे. मी इथे नाही राहू शकत, कारण आता इकडे मी किती दिवस राहणार आहे. उलट तुम्ही मला एवढे दिवस सांभाळले, ह्याच गोष्टी माझ्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. तेव्हा निरुपा त्याच्यासमोर हात जोडते आणि रडायला लागते. म्हणत असते, ह्या आईला सोडून तू जाणार आहेस का? कोण असं करूस? ऐकून घे ना सत्या. तेव्हा सत्या म्हणत असतो, रडू नकोस निरुपा. हे बघ, तुझे खरं तर 2च पोरं आहे, तू मला नेहमी सांगत होतीस. पण काय रे सत्या, ऐक ना, ह्या आईला असं सोडून नको जाऊस. एकदा ह्या आईची काळजी नाही का घेणार? ह्या आईला सांभाळायला, तिची काळजी घ्यायला कोण आहे? असं करू नकोस ना सत्या, असं सुद्धा निरुपा म्हणत असते. ह्या सगळ्या गोष्टी निरुपा बोलत असताना
आता आपण इकडे पाहतो की लगेच सत्या म्हणत असतो, ठीक आहे, जर तुला असं वाटते ना की मी इथे राहावं म्हणून, इथे राहून तुझी काळजी घ्यावी, त्याचबरोबर हे घर सोडून जाऊ नये, तुला असं वाटतंय की मी तुझा मुलगा आहे, तर ठीक आहे, मी इथे राहण्यासाठी तयार आहे. पण माझ्या काही अटी आहेत. तुझी जी काही अट आहे त्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. तू फक्त सांग तुझी कोणती अट आहे. मी तुझ्या त्या सगळ्या अटी मान्य करायला तयार आहे. मला इथे काही फरक पडणार नाही. तू काही जरी म्हणलास, काही जरी बोललास ना, तरीसुद्धा मी ते सगळं काही करायला तयार आहे. फक्त तू तुझी अट सांग. तू सांग ना, तुला तुझ्यासाठी मी काय करू, कोणती अट घालशील ती मी मान्य करू, बोल ना बोल. असं म्हणूनच आता इकडे ती त्याच्यासमोर गयाबया करत असते. तेव्हा तो म्हणत असतो, सांगणार ना, अटीसुद्धा सांगणार, आणि त्या अटी जर तू विचार करून मान्य केल्यास तर. त्यावरती म्हणत असते, तू म्हणशील ते सगळं मी मान्य करायला तयार आहे. तू फक्त सांग मी काय करू, तू फक्त सांग फक्त मी काय करू. असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला हे सगळं काही बोलत असताना आता सत्या म्हणत असतो, हो, पण त्यासाठी मला घरातून बाहेर जावं लागेल. पण कुठे जाणार आहेस तू, कुठे जाणार आहेस बाहेर? हे असं करू नकोस ना, असं वागू नकोस ना, माझं तू एकदा ऐकून तरी घे ना. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही, मला इथे नाही थांबता येणार. मला इथून बाहेर गेल्यानंतरच मी माझ्या अटी तुला सांगू शकतो. खरं सांगू का निरूपा, माणसाचं पण आयुष्य कशा पद्धतीने बदलतं ना, म्हणजे माणूस कशा पद्धतीने समोर येतो ना. असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे सत्या आणि मीरा हे दोघेही जण बाहेर निघणार असतात. सत्या आणि मीरा म्हणत असते, चला, आपल्याला तर बाहेर जावंच लागणार आहे. आपण इथे जास्त वेळ नाही थांबू शकत, कारण इथे आता जाणं गरजेचं आहे. असं म्हणून ते दोघेही जण बाहेर जातात. आता ते दोघेही जण बाहेर गेल्यानंतर निरूपा रडायला लागते. अनुसयाचा तो फोटो हातामध्ये घेते आणि रडायला लागत असते. आणि रडत असतानाच आता इकडे आपण पाहतो की इथे ती म्हणत असते, कुठे गेलाय हो हा सत्या, सांगा ना कुठे गेलाय, कशाला बाहेर गेलाय, कशासाठी गेलाय कळतच नाही आहे. तेव्हा लगेच आता सुधाकर म्हणत असतात, नको काळजी करूस, येईल तो. तेवढ्यात सत्या बाहेरून आलेला असतो. काय रे, कुठे गेला होता तुम्ही दोघेही जण? असं कोणी न सांगून सोडून जातं का? काय चाललेलं आहे तुम्हा दोघांचंही? असं सुद्धा इकडे आता ते बोलत असते. त्याच वेळेला तो म्हणत असतो, हो, काहीतरी सरप्राईज आहे आणि त्यासाठीच आम्ही गेलो होतो. खरं तर तुला माझ्या अटी मान्य करून घ्यायच्या होत्या ना, आणि तुला मी काय अट घालणार आहे हे माहिती होतं का? नाही ना, मग तीच अट सांगतोय. असं म्हणून मीरा बाहेरून येणाऱ्या देविकाला आवाज देत असते. ती म्हणत असते, देविका ये आतमध्ये ये. असं म्हटल्यानंतर देविका सुद्धा आता लगेचच आतमध्ये येते. आणि देविकाला पाहिल्यानंतर पंकजला शॉकच बसतो, धक्का बसतो. तर निरूपाला मात्र फार राग आलेला असतो. निरूपा म्हणत असते, ही इथे काय करते? तेव्हा सत्या म्हणत असतो, हीच माझी एक अट आहे. निरूपा, जर इथे देविकाला ह्या घरामध्ये तू ठेवून घेणार असशील, पंकजचं तिच्यावर फार प्रेम आहे, ही गोष्ट तुला सुद्धा माहिती. जर तू देविकाला काहीच आमनेटोमणे मारणार नसलीस, तिला जर ह्या घरामध्ये तू ठेवून घेणार असलीस, तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट कर की इकडे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता तू तिला ह्या घरामध्ये ठेव, हीच माझी अट आहे. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला मात्र लगेचच निरूपा म्हणत असते, ठीक आहे सत्या, मी देविकाला काहीच बोलणार नाही. तिला जर ह्या घरामध्ये राहायचंय आणि ती ह्या घरामध्ये आली आहे तर ठीक आहे, मी तिच्यासोबत चांगलंच वागण्याचा, चांगलंच बोलण्याचा प्रयत्न करेल, असं निरूपा म्हणते. तेव्हा लगेच आता निरूपा समोर देविका हात जोडते आणि म्हणत असते, आई, मी चुकले, मला माफ करा. मी तुम्हाला खरं सांगते, मी इथून पुढे असं अजिबात वागणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही म्हणाल आणि तुमचा शब्द हा मी अजिबात खाली पडू देणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही म्हणाल त्याच पद्धतीने मी वागेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की ती म्हणत असते, अगदीच तू बरोबर बोलतेस. काही झालं ना तरीसुद्धा तुला आता आम्ही इथे ह्याच घरात ठेवणार आहेत. तेव्हा धावतच आता इकडे पंकज त्याच्याकडे जातो
आणि त्याचे पाय धरतो आणि म्हणत असतो, खरंच खरंच स्वारी, खरंच तू लाखात एक आहेस. आज तुझे आभार किती आणि कसे मानावेच तेच मला कळत नाही. खरंच खरंच मला माफ कर. मी फार चुकलो. मी फार मोठ्या कुरघोडी केल्यात आणि आता मात्र मी तुझा गुन्हेगार आहे. मीरा, मला तुझीसुद्धा माफी मागायची. खरं तर लग्नमंडपामधून मी पळून गेलो होतो आणि तेव्हा तुला मी एकटीला टाकून गेलो. तेव्हासुद्धा मी तुझा विचार केला नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत त्या सगळ्या गोष्टीसाठी मी तुला स्वारी म्हणतो. तुझ्याकडून मी खरंच तुझा गुन्हेगार आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की मीरा त्याला स्वारी म्हणत असते. तर इकडे आता सत्या म्हणत असतो, माझा आणखी एक दुसरी अट आहे. ती सुद्धा अट तुम्हाला ऐकून घ्यावीच लागणार आहे. असं म्हटल्यानंतर कोणती अट असं विचारल्यानंतर सत्या म्हणत असतो, खरं तर आता मी आणि मीरा ह्या घरामध्ये राहणार आहोत, पण मी आणि मीराने एका मुलाला दत्तक घेण्याचा विचार केला आहे आणि ते मूल असणार आहे ते म्हणजेच की राजवीर. खरं तर इथे राजवीर हा शब्द ऐकल्यानंतर देविका त्या दोघांकडे पाहतच असते, कारण तो मुलगा देविकाचा आणि देविकाच्या मुलाला हे दोघे जण दत्तक घेणार आहेत. ही गोष्ट मात्र देविकासाठी फारच मोठं सरप्राईज असतं. आता मीरा म्हणत असते, खरं तर इकडे माझा राजवीरवर फार जीव आहे. लळा लागलाय त्या पोराचा मला तो फार आवडतो. तेव्हा सत्या म्हणत असतो, हो अगदीच बरोबर आहे. मीराला तो आवडतो आणि त्यामुळे आम्ही तो मुलगा दत्तक घेण्याचा विचार केला आहे. असं म्हटल्यानंतर आता देविकाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि तिला पुन्हा रिकॅपमध्ये जाऊन तो सर्व काही सीन आठवतो की कशा पद्धतीने इकडे त्या दोघांनीही तिला सांगितलं. कारण इकडे आता जेव्हा ते देविकाला भेटले तेव्हा देविकाला त्यांनी सांगितलं, हे व देविका, तुझ्या आईचा आम्हाला फोन आला होता. राजवीर तुझा मुलगा आहे. अगं ह्या सगळ्या गोष्टी तू जर अगोदरच सांगितल्या असत्यास तर एवढं सगळं अवघड झालं नसतं आणि तू सुद्धा मुक्तपणे जगू शकली असतीस. तेव्हा सत्या म्हणत असतो, हो हो देविका, आणि तू काळजी करू नकोस. आम्ही त्या घरामध्ये समजू देणार नाहीत की राजवीर तुझा मुलगा आहे. आमचं प्रेमसुद्धा आहे त्याच्यावर आणि शिवाय तू त्याची आई आहेस, त्यामुळे तो सतत तुझ्या नजरेसमोर सुद्धा राहील. आणि त्यामुळे त्यावर आता इकडे देविका त्या दोघांसमोर हात जोडते आणि म्हणत असते, खरंच खरंच तुमचे ना मानावे तेवढे उपकार कमीच आहे. मी कुठल्या तोंडाने तुमचे आभार मानू तेच मला कळत नाही. आज तुम्ही मला एक नाही तर दोन दोन आनंदाच्या गोष्टी दिलेल्या आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर ती हात जोडते तेव्हा मीरा तिला आधार देत असते आणि सत्यासुद्धा. आणि त्याचमुळे आता इकडे सत्या आणि मीरा हे दोघेही जण म्हणत असतात की राजवीरला आम्हाला दत्तक घ्यायचे. राजवीर फार गुणी आहे. सत्या म्हणत असतो, खरं तर आतापर्यंत मला इकडे पोरकं आणि त्याचबरोबर इकडे अनाथ म्हणूनच बऱ्याच गोष्टी काही मिळाल्या नाहीत किंवा बापाचं आईचं प्रेम पाहिजे तसं मिळालं नाही आणि म्हणूनच आम्ही राजवीरला इकडे आई आणि बापाचं दोघांचंही प्रेम देण्याचा हा मोठा निर्णय घेतला आहे. आणि आई, तुला जर ह्या घरामध्ये राजवीर राहणार असाल तरच आम्ही ह्या घरामध्ये राहणार आहोत, नाही तर नाही. तेव्हा आजी म्हणत असतात, वारे माझ्या पठ्ठ्या, खूपच चांगला निर्णय घेतला आहेस तू. आणि तेव्हा तो म्हणत असतो, आमची ही त्रिकूट फॅमिली असणार आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी एक गोष्ट, माझ्या आयुष्यामध्ये आणखी कोणीही जरी आलं तरीसुद्धा मी राजवीरवर अजिबात प्रेम माया कमी करणार नाही. आहे तसंच मी त्याला देत राहीन, हे माझं वचन आहे, हे माझं प्रॉमिस आहे. असं म्हटल्यानंतर आता निरुपा म्हणत असते, आजपासून सत्या म्हणेल तसंच ह्या घरामध्ये होणार आहे. कोणी काहीही बोलणार नाही, कोणी त्याला विरोध करणार नाही किंवा कोणी त्याला जाब किंवा प्रश्न विचारणार नाही. सत्या, तुझ्या सगळ्या अटी आम्हाला मान्य आहेत असं निरुपा म्हणते. तेव्हा सत्या म्हणत असतो, झालं तर मग, जर तुम्हाला ह्या अटी मान्य आहेत तर मग झालं. असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना फार आनंद होतो. निरुपा धावतच आता सत्याकडे जाते आणि म्हणत असते, सत्यजित, मला पुन्हा एकदा आई म्हणून हाक मार ना, म्हण ना, आई म्हण ना, असं आता इकडे ती बोलते.
आणि त्याच वेळेला असं बोलल्यानंतर लगेचच सत्या आता निरूपाला घट्ट मिठी मारत असतो. घट्ट मिठी मारल्यानंतर शेवटी आनंद होत असतो आणि शेवटी आनंद झाल्यानंतर सगळ्यांना फार छान वाटत असतं. तर इकडे आता आपण पाहतो की सगळेजण एकमेकांना थँक्यू म्हणत असतात, आभार मानत असतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इकडे हे सेलिब्रेशन झालं पाहिजे म्हणून रिया लगेचच मोबाईल काढते आणि त्या मोबाईलमध्ये आता स्वतःचा आणि त्याचबरोबर इतरांसोबतचा एक सेल्फी काढते आणि सेल्फी काढून ह्या मेमरीज आता इकडे त्या स्टोअर करून ठेवणार असतात. तर प्रेक्षकांनो, हा होता साधी माणसं या मालिकेत अंतिम भाग. खरंच ह्या सगळ्या कॅरेक्टरला आपण फार मिस करू. काल बऱ्याच कमेंट आल्या, देविका आली नाही, देविका आली नाही. पण आज देविका आली. त्यांनी सगळ्या गोष्टी खूपच उत्तम पद्धतीने दाखवलेल्या आहेत. अशा पद्धतीने ह्या मालिकेचा शेवट झाला आहे. तर भेटूयात उद्या एका नवीन मालिकेसोबत. ते म्हणजेच की आपण ह्या चॅनलवर लपंडाव हे मालिकेचे रिव्ह्यू देणार आहोत. त्यामुळे त्या मालिकेला सुद्धा भरभरून प्रेम द्या.